लक्ष्मण शक्ती झाली साताऱ्याची. त्या गावातली अशी दादासारखी बाबासारखी प्रतिष्ठित माणसं वयस्कर आज्ञा म्हणजे काय म्हणतात आदर्श माणसं त्या माणसावर ठरवलं अरे पंढरपूरला जाऊन येऊ. रामायण झाले. पंढरपूरला जाऊन 49 माणसं निघाली. 460 टेम्पो केला. एक जण म्हणला 49 झाली आडमापच व्हायला एखादा माणूस घ्यावा कोणाला तरी. 50 होते राऊंड फिगर आकडा पट्टी मागायला वर्गणी करायला बिवर होते. कोणाला घ्यावं कोणाला घ्यावं. एक जण म्हणला पाटलाला घ्यायचं का. ती पाहिजे ते मला पंढरपूरला येड्या घरी दिवाळी फिरत नाही ती पंढरपूरला यायचं का. ती म्हणला पाटलाला आणायचं काम माझ्याकडे. ती कसं काय तुम्ही बघा मला जागाची वापरतो. पाटील निघाली होती पहिले मी शेताकडे. म्हणजे पाटील म्हणजे पंढरपूरला टेम्पो निघाला येता का पंढरपूरला. आमच्या कुठे नशिबात आहे तेवढं अशी म्हणणारी लई आहे ती बरं. त्या बिचारालाच नाव ठेवायचं नाही. तो का म्हणते ते लय विषय विस्तृत आहे धर्मशास्त्रामध्ये. ऐका आमच्या नशिबात नाही. म्हणजे म्हटलं तसं नाव पाटील तुमच्या तिकीट आम्ही सगळं गावाने भरणार बैल तिथंच बांधलं. चेंगट मरण पैशाला. चेंगट माणसाला पैसा प्रिय आहे तसा देव आम्हाला प्रिय असावा. मरण आलं तरी ह्याच्यात ना पण देवच आवडावा. देवाशिवाय काही आवडू नये म्हणून नाही का. निघाली बाबा. निघाल्यावर घरी आलं. बायकोला म्हणजे पंढरपूरला जायचंय. तिने खिडकीत जाऊन बघितलं दिवस कुणीकडे निघाय म्हणजे अजून त्याच्या कवायती आणि म्हणजे नाही देव धर्म काय बरं म्हणजे मग म्हणजे थांबा जरा पटकनी 4-2 दशिम्या करते. पहिल्या दशिम्या द्यावा म्हणजे भाकरी बांधून द्यावं का पत्रात. आताच्या सारखी सोय नव्हती वाटत ना. आपल्या पदरून न्यावं लागतं जळ सरपंच सगळं वाटेल न्यावं लागत होतं. दशम्या धपाटे ते काय जास्त दिवस टिकणारे पदार्थ कोणगळे चटण्या पहिल्या बारीला असं सोय होती. ती म्हणजे दशम्या करते आणि मग जा ये लागलं का तुला म्हणजे का. आणि 49 माणूस निघालाय गावातला. प्रत्येकानं चतकोरच भाकर दिली. माझ्या एकट्याला किती झाले तुम्ही घरी गेले वगैरे का त्याच्यात इशारा किती देते फक्त आहे का. 49 माणसात चतकोर भाकर. आणि तुला मी सांगायला म्हणला मी पंढरपूरला चालला. आपल्या गावात सप्ताह चालू आहे. पीठ वाटोळ करशील मीठ वाटोळ करशील चूल पीठ देशील काळी पिठीतली काळी वाटोळ करशील. मग पट्टी देणं होईल न होईल पहिल्या पण तिला बेल्याशिवाय राहून सांगितलं. मी चाललोय म्हणली पंढरपूरला. मग गावाली म्हणजे कसं का असं ना बाबा यायले भरा पैसे आणा म्हणले. बसवला टेम्पो आणला पंढरपूरला. ह्याच्या बापूचे मी पंढरपूर कधी बघितलं नव्हतं. चंद्रभागेत उतरले. मग वारकऱ्याचा नियम आहे. काय नियम आहे वारीचा. चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा तिने समाधान. जो वारकरी चंद्रभागेचं स्नान करीत नाही तो वारकरीच कसला. लय वारकरी बघितले त्या चंद्रभागेच्या पाण्याला नाव ठेवणारे ते म्हणजे दगडी कुणाकडे चल पाणी चांगलं. अरे इथून चंद्रभागा पवित्र आहे. चंद्रभागेचं पाणी शुद्ध नसेल पण दादा ते पवित्र आहे. गटारातलं पाणी शुद्ध बी नाही पवित्र बी नाही. आणि माझ्या पुढे ठेवलेली बिस्लरी त्या बिस्लरीतलं पाणी शुद्ध आहे पण पवित्र नाही. जरी चंद्रभागेचं पाणी शुद्ध नाही पण कसं आहे ते पवित्र आहे. स्नान केली या गंगा सकल दोष जाती भंगा. तशी चंद्रभागेच्या पाण्यामध्ये जगातली जेवढी तीर्थ आहे तेवढी सगळी तीर्थ माध्यम काढायला येतात. चंद्रभागा डोळ्यानं पाहिली तर जगातली सगळी तीर्थ घडतात. अजून पंढरी महात्म्यामध्ये एक अजून प्रमाण आहे चौकडाचा आगवण आहे तो. त्याच्यामध्ये प्रमाण आहे कोणतं. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान काली येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वदनीती चरण. दररोज दुपारी 12 वाजता जगात जेवढ्या पवित्र 350 गंगा आहेत तेवढ्या चंद्रभागेत आंघोळीला येतात. एवढी चंद्रभागा पवित्र आहे. आणि त्या पाण्याला नाव ठेवणार आपण किती मूर्ख असावी. चंद्रभागेत 407 टेम्पो उतरला. वारकरी आंघोळीला निघाली. कवच तसल्या पाण्यात आंघोळ केलं होतं मोकळ्या. बाहेरच निघाला म्हैस पडली होती. पाटील या बाहेर आज लय भारी वाटला रे गा राहू द्या म्हणाले. आंघोळ केली बाहेर आलं. गंध लावला की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन ऐकायचं. ऐका आंघोळ झाली. डोक्याला मोर पिसारा काकीमध्ये झुळी एका हातामध्ये चिपळी एका हातामध्ये टाळ. त्याचं नाव आहे. आणि किती मागतो तो विचार
1-2 रुपये पाटलाच्या पुढे हात उभा केला आणि तो वासुदेव आला. वासुदेव आला. किती रुपया मागितला पाटला? पाटील ओ पाटील म्हणले 1 रुपया द्या. तर वासुदेवाला काय म्हणते मी त्याला, गावाकडे या. किती रुपयाला? काय म्हणलं ते, गावाकडे या 1 रुपयाला. अरे पण हे वासुदेव जगाचा बाप वासुदेवाच्या रूपात आलता त्याची परीक्षा घ्यायला. आणि काय म्हणते 1 रुपयाला व गावाकडे. ते म्हणजे ठीक आहे, तुझं काय गाव माहित नाही काय, तुला निर्माण करणारा मी आहे, आता तुला जमत नाही म्हणून ठीक आहे. हे आलं गावाकडे आणि 1 आठवडा गेला बघा, हप्ता गेला असेल 1 आठवडा. आणि 1 आठवडा गेल्याच्या नंतर मग परमात्म्याच्या ध्यानात आलं, याला 1 रुपया मागितला होता आणि गावाकडे म्हणजे उधारी राहिले त्याच्याकडे. देव गेले वसुली मागायला. हे घरातच होतं, झोपलेलं घरात होतं. आणि मग डोक्याला मोराचा पिसारा, ते सगळं पोशाख, याची पत्नी भांडी घालत होता, काय करत असेल काम. आणि मग वासुदेवातल्या रूपाच्या पांडुरंगाने वासुदेवातल्या दारातल्या त्याच्या पत्नीला विचारलं, काकी मालक आहेत का? तिनं डायरेक्ट आहे म्हणजे तिनं वळणच लावलं होतं तसं. आमच्या सुद्धा तसंच आहे बाबा. कसं काय? आम्ही सांगितल्याशिवाय हाय का नाही सांगायचंच नाही. कसं काय? लय मोठ्या पाकिटवाले असले तरच महाराज घरी आहेत म्हणून सांगायचं. बारीक सारी काय तर नाही म्हणून सांग, नाही म्हणून सांग, म्हणजे असल्यावर सांगायचं. एवढा हेळ होत मी नाही बरं. तुम्ही त्याच यादीतलायच का? होतं कामाचा माणूस असल तर आहे म्हणून सांगायचं, आणि नसला कामाचा तर घरात असून सुद्धा काय म्हणायचं नाही. आणि त्याला विचारल्याशिवाय हिला सांगता येईल. ते म्हणले बघितलं होतं म्हणे, थांबा बघते म्हणजे गेली. घरात गेली, हे झोपलं होतं फॅन लावून. म्हणजे हो म्हणजे काय, ते दारात कोणतर आले, तुम्हाला विचारते कोण आहे? डोक्याला मोराचा पिसारा आहे, काके जुले आहे, या घातात टाळ आहे, या घातात चिपळे आहे. म्हणलं बाबा ती पंढरपूरचं वासुदेवाला नाही म्हणून सांग, मला नाही म्हणून सांग. मग ती पत्नी आली दारात आणि देवा माऊली नाही की होते मी. बरं बरं कुठे गेले? नव का ते म्हणजे पंढरपूरला सप्ताह चालू आहे, कीर्तनाला गेले. मला कीर्तनाला गेले, मी 7 दिवस तिकडेच राहणार, येतील सकाळी. मला मी काही गडबड नाही म्हणला, जवळ येतील तेव्हा येतील. दारात मस्तपैकी थंड चिंचेचं झाड होतं, झाडाच्या सावली खाली बसलं. कोण? वासुदेवाचा पण वासुदेव. आणि हे लगेच मधून म्हणायचं, गेलं का बघ, गेलं का बघ. हिनं वापरून बघायचं, नाही घेऊ म्हणजे. दुपारच्या 3 वाजल्या तरी वासुदेव जाईना. हिने विचार केला, हेनं रुपया घेतल्याशिवाय जात नाही. बरं तुला मला तू एक काम कर, आता रडायला चालू कर. आपल्या घरात कसलं सुखानं भरलेलं घर आहे, आणि असल्या सुखानं भरलेल्या घरात मी रडू का? रडल्याशिवाय ती जात नाही. पण का रडू? मी रडून रड मला तर मग जाईल. आणि तिनं धरला पांढरी 4चा सूर. तुम्ही म्हणले तर 1-2 गौर तुम्हाला रडून दाखवतो, नाही म्हणजे तर पुढेच येतो. सप्ताह चालू झाला, एवढा मोठा अख्खं गाव जेवत होतं. कधी तुम्ही रुपया पट्टी दिला नाही, पण पहिल्या पंक्तीला जेवल्याशिवाय राहिलो नाही व माय. कसं पटत आहे बघा बरं. चालू केलं देव लढायला. आता देव म्हणला, लक्ष देऊ नाही का? वासुदेव कोण होता? तो जगाचा बाप आहे. तो म्हणला, काकी जुनी म्हण आहे, जुनी मरणादारी का तोरणादारी आल्यासारखं माती करूनच जातो. आणि ह्यानं सगळ्या पाहुण्याला आरावल्याला निष्फळ केलं. पाहुण्या रावल्याची गर्दी दारात, बायको रडते आहे, सगळं गाव गोळा, पाहुणे गोळा. आणि सगळ्या जवळ कोण रडते? जवळ बायकोच. तिला माहित आहे गेले काय, कुणाला माहित आहे? तिलाच माहित आहे ही काय नाटक चालू आहे. आणि हिनं कानात जायचं, कानात असं करू नका, उठा हलवा. मग सगळी तयारी झाली. देवानं पाणी तापू द्यायला आंघोळीला. देवानं
किती कडक तापील माहिती का? पाण्यात बोट घातल्यावर हात घातल्यावर चमडी सोडून निघाली. माय बाप्पा हो, 1 रुपया करता असल्या कडक पाण्याची सुद्धा आंघोळ केलं पण डोळा उघडलं नाही बघा. आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी, हात दृष्टांत तुम्ही हसावं म्हणून नाही. आम्हा नारायण तैशा, शेमटाला किती पैसा आवडतो तेवढा स्त्री वागण्याला आवडावा, एवढं माझा सिद्धांत लक्षात घ्या. काही जाती सिद्धांत लक्षात घेत नाही. काय बोलला महाराज, तुला हरिपाठ पाठ नाही, तू महाराजाच्या चुका काढतो नाही का? पाणी तसलं आंघोळ केलं, ताटी बांधली, ताटीवर ह्याला ठेवलं, 4 खांदे करी, बायको पदर घालून राहिले माग, ते पदरानं वारा. आता ले माता मावल्या माग बसले तर होय, मेलेल्या माणसाला का बरं वारा घालते? त्याला उघडते म्हणून, माशा बसली म्हणून. आता माशा बसलेली चावल्या तर त्याला काय कळाले? त्याचा लय वेगळा अर्थ आहे, आता सांगत नाही, मला पुढे जायचं नागवले. आणि ती रडत होती, हिला वाटलं उचलच तो सुद्धा हे रुपया देऊन खरं झालं नाही. बाबा तर वासुदेव तैटच बसलाय, हे गेल्याशिवाय ही उठत नाही आणि ह्याचा जायचा अंदाज दिसत नाही. म्हणजे ही 1 रुपयासाठी मेल्याशिवाय राहत नाही आणि माझं कपाळ पांढरं झाल्याशिवाय विनाकारण किती रुपयासाठी? 1 रुपयासाठी. आणि मग ती महाग त्याच्या कानात लोकांचा चाहून घेऊन रडायचे आणि कानात म्हणायचे, आता तर 1 रुपया देऊन खरं व्हावं माय. ती काय हालना बोलना काय नाही. आणि देवाने ह्याची ती प्रेत यात्रा काढायची म्हणून ह्याला कपडे आणले, हिला चांगलं ती काय साडी आणली आणि वाजंत्री हलकी लावून डांगणा मग वाजत गाजत ते भूमीत प्रेत नेलं, टेकवलं, सगळा विधी झाला आणि ते चित्तेवर सुद्धा रचलं. आता एकच विधी राहिला बघा, लक्ष देऊन ऐका माय बाप्पानो, किती रुपयासाठी मारली? फक्त आता एवढंच करायचं राहिलं, काळी लावायची राहिली होती. शेवटी परमात्म्याला दया आली आणि परमात्म्यानं वासुदेवाच्या रूपात देवाला आवाज दिला, पाटील ओ पाटील, माझा रुपया फिटला. त्या बघा पाट्या फुटला, लुटून बसल्यावर मला सांगा, असं तुम्ही कुणाच्या तर मातीला जावं आणि त्यानं चित्तेवर उठून बसावं. किती जण थांबचाल करते, कुणाचं तर फाटलं, कुणाची प्यांट फाटली, कोण ह्याचा मुलगा त्याच्या पायात, त्याच्या पायात नाक फुटली, गाय होतं, कोपराला लागलं, आपलं गाव रक्तबंबाळ होत आलं. आणि ते वासुदेव गेला निघून, कशाला मरण म्हणजे परमात्मा गेला आपल्या कष्टस्थानाला. आणि हे घरी आलं आणि बायको म्हणत होती, लय जणाची मालक नवरी असते बाई, पण 1 रुपया करता मरणारा असला नवरा बघितला नाही तरी बायकोला काय म्हणते ऐका, कितीची अंगड एवढं नाटक केलं म्हणून तुला साडी झाली, मला कपडे झाले आणि आपलं लगीन गरिबीत झालं होतं. लग्नात वाजंत्री लागली, वाजले नव्हते. आता हरी 1 रुपयाला माणूस मारायला तयार होतो, तसं परमात्मा साठी जीव द्यायलाच याची भावना आहे ना. त्याच्याकरता माझे खूप सांगतात, असा ज्याचा भाव आहे त्याला भक्त म्हणतात.